देवळी तालुक्यामधील सगळ्यात मोठी नाचनगाव पीएससीची प्राथमिक आरोग्य केंद्र नाचनगाव हे आहे व तेथे डॉक्टर रात्रीच्या वेळेस उपलब्ध नसते। पेशंट तपासण्याकरिता नर्स राहत। एवढ्या मोठ्या पीएससीची प्राथमिक आरोग्य केंद्र नाचनगाव मध्ये 2 डॉक्टर उपलब्ध आहे। या दोन्ही डॉक्टरला क्वार्टर सुद्धा उपलब्ध करून घेतलेले आहे। डॉक्टर चौधरी व डॉक्टर बोरधर मॅडम यांच्या दोन्ही क्वार्टर बघितले असता दोन्ही क्वार्टरला ताला लावून दिसून आला। अशातच पेशंट हा हॉस्पिटलला आला असता त्या पेशंटची अवस्था काय होईल व तो पेशंट दगावला तर त्याला जबाबदार हे दोन्ही डॉक्टर राहील। शासनाचा पगार हे दोन्ही डॉक्टर घेतात व गायब कुठे राहतात हेच काही समजत नाही। 2 क्वार्टर सुद्धा उपलब्ध करून घेतलेले आहे। एवढ्या मोठ्या पीएससी प्राथमिक आरोग्य केंद्र नाचनगाव मध्ये एक संडास व एक बाथरूम आहे व पेशंट बघितले तर 10-12 वर्त असतो। अशातच महिला वर्ग पेशंट संडास बाथरूम जाण्याकरिता गैरसोय होत आहे। यांच्यावर शासन लक्ष देतील का व अशा डॉक्टरवर कारवाई करणार का असा प्रश्न गावकरी मंडळी व देवळी तालुका प्रमुख सतीश बोरसे पाटील हे विचारणा करीत आहेत। संतोष देशमुख, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, वर्धा। आपण घेऊ शकता हे पीएससी नाचनगावचा आहे। इथे डॉक्टर श्रीमानजी चौधरी साहेबांची ड्यूटी आहे, परंतु आता 7 वाजले असूनही अगर इमर्जन्सी अगर एखादी पेशंट आला तर संबंधित नर्स इथे अवेलेबल असतात, परंतु त्यांना क्वार्टर अलॉटमेंट झालं असून ते क्वार्टरवर 2 डॉक्टर आहे। 2 डॉक्टर आहे, एकाची नाईट राहते एकाची डे राहत असेल असं काहीतरी आहे, परंतु त्यांना क्वार्टर अवेलेबल असून सुद्धा ते क्वार्टरमध्ये आहे नाही। ते बहुतेक करून फुलगावला कुठेतरी राहतात, पण अगर एखादी इमर्जन्सी पेशंट अगर आला तर पेशंटची स्थिती काय होईल हे आपण प्रत्यक्षात पाहू शकता। इकडे आपण बाकी ठिकाणी बघू। पीएससीचा हा इकडे ऑपरेशनचे पेशंट आहे। इकडे कोणी का सध्या यांच्याकडे बघायला कोणी नर्स सुद्धा आवडले तर काही इमर्जन्सी दुखलं तर ते येतात का मग? हा, संडास पण एक आहे, संडास पण एकच आहे का? संडास पण एकच असून इथे पेशंट एवढे अवलंबून काय प्रॉब्लेम आहे? संडासची प्रॉब्लेम एकच आहे आणि प्रॉब्लेम म्हणजे अजून आहे तरी पण आता हटवत नाही मला आणि कधी। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।